बघा माडार कसं चढताना तो बघा दाखवतोय तुमका आता. कलाई 59 वर्षाचा द्वारका नाथ आपल्याच गावातील काळसे गाव सिंधुदुर्ग जिल्हा. नदी किनारी आहे, माड आहेत बघा, नारळाची झाडं. पलीकडे नदी आहे. 70-80 फूट उंच जाणारा बाबा कसं जातोय बघा. हे संजय इकडे इथे ना, सांग काय ता हे नदीत आता माड काढणार कसे? नदीत पडणार नाही. नदीत नाही पडणार, मग ते सुकेडीला जागा आहे तिकडे सगळं. पण पहिली नदीत होते ना, नदीत पडायचे रे. पहिले नदीत पडायचे, आता नदीतले माड नाही. मग नदीत पडले तर काय काढणार? मग नदीत पडले तर कसं? पूर्वी नदी होती ना. पूर्वी कसं होतं, नदी जवळ होती माडांपासून. हां हां. आता जवळजवळ 25 फूट भरली. अच्छा 25 ते 30 फूट. अच्छा, जमीन वाढली म्हणजे. जमीन वाढली आमची. होय काय? तिकडची जमीन कुठेतरी कमी झाली असणार. तिकडची कुठलीच नाही, तिकडची पण वाढली आणि इकडची नदी लहान झाली. नदी लहान झाली बापरे. हा हा, 10-12 फुटाला नदी झाली. होय काय? हा, म्हणजे तो का आता वरना फुटापर्यंत नदी आहे आता वरना तो काढतोय ते कोयत्याने की हाताने काढतोय ते रे? ते हाताने काढतो ते एक येणार. हां, कोयत्याने मारले तर पेंडीच्या पेंडी येणार. पिंडी आहे. एका पेंडीला साधारण 10-15 जास्त असतात. हां. अच्छा. आता कमी आहे याला. हां, पाणी नाही ना का? 5-6 म्हणजे 7-8 असे आहे. होय काय? नाही तर पेंडी असते 25-30 70-80 माडाची पेंडी असते. आणि एका नारळाच्या झाडावर किती असतात साधारण? एकाला नाही 50-60 नारळ भेटतील तसा माड पाहिजे. होय काय? तसे माड नाही आहेत आता. होय काय? आता मोठे झाले, म्हणजे वय झालं, जुने झाले. हां. किती वर्षापूर्वीचे असतील हे? आता आमच्या तसं काय ह्याच्यातले नाही. तरी 25-30 मला वर्ष. 60 झाली, 60 होईल. तुझ्यापासून आहे बघ त्याच्या तो. आधीपासून, वडिलांच्या आधीपासून. मग बघ किती 60-70 वर्षापूर्वीचं झाड आहे. जास्तच आहे, वडिलांच्या आधीपासूनचे आहेत. मला कमाल आहे बघा. निसर्गाने भरभरून आपल्याला दिले. दिलंय. जपलं पाहिजे ना. हा. दुपी तू काय म्हणत होतं? हा. यांची बावळा नावावर आहे त्यांच्या. नाही आम्ही तू पण विक्री घेऊ शकतो. आता काय ते आपण पण बदलले. लागलं असणार. विक्री घेऊ शकतो, कारण ते कूळ कोण हयातच नाही आहेत. भांडारचे मालवणला होते, आम्ही शोध कोणी एक नाही आहेत की नाही. या झाडांना पण जाग लागते ना रे. माणसं असली आपण माणसं पाहिजे, आजूबाजूला माणसं हा, पाहिजे. फिरत राहायला पाहिजे. तर ती जाग असली तेवढी जास्त धरतात. वा, म्हणजे माणसं नाही आहेत म्हणून कमी धरताय. तेवढं तरी आहे. मग फिरणारे जास्त आहे, म्हणजे ते पण करणारे कमी आहे. त्यांना पण जे समजतं बघ कसं. समजलं काय? मग म्हणजे एकोप्याने राहायला पाहिजे सगळ्यांनी. पाहिजे, हे निसर्ग सांगतोय आपल्याला. बरोबर. तब्येत पाणी आता आपण शाळा खाल्लं किती चांगलं होतं ना, गोड अमृत असं नाही मिळत कुठे. नदी किनाऱ्याचं पाणीचं वेगळं चव आहे ना. याची चवच वेगळी. चव वेगळी यायची, पाण्याची चव आहे. उतरला आता 59 वर्षाचा मनुष्य धडधड जवळजवळ त्याने आता किती 27-28 माडावर चढला ना. बापरे, काय स्टॅमिना आहे. निसर्गाचं वरदान आहे ना. चला आता आपण इथे थांबतोय.